विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्रे या प्रकरणातला पहिला भाग बघितल्यानंतर हा आपला दुसरा भाग. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावरती शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना ही जागतिक स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटना स्थापन झाली. मग ही संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेचा जो घटनाक्रम होता तो सुरुवातीला आपण अभ्यासला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट आपण अभ्यासली. संयुक्त राष्ट्र संघटनेमधली जी तत्व आहेत, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये जे सभासद देश आहेत त्यांची कर्तव्य, त्यांचा अभ्यास केला. आणि नंतर आपण संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे स्वरूप आहे, तिच्या विविध शाखांची माहिती आपण घेतली. तिचे जे विविध अंग आहेत त्यातल्या 3 अंगांचा अभ्यास आपण केला. पहिलं अंग म्हणजे आमसभा, दुसरं अंग म्हणजे सुरक्षा परिषद आणि तिसरं अंग म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिषद. या भागामध्ये आता आपल्याला अभ्यास करायचा आहे तो पुढील अंगांचा. आता त्याची महत्वाची 6 अंग जी आहेत, आमसभा, सुरक्षा परिषद आणि आर्थिक सामाजिक परिषद. चौथं अंग आहे सचिवालय, 5वं अंग आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि त्याचबरोबर 6वं अंग आहे विश्वस्त मंडळ. तर या राहिलेल्या 3 अंगांचा इथे आता पहिल्यांदा आपण विचार करूया. आता चौथं जे अंग आहे सचिवालय. सचिवालय ही युनोची काय प्रशासकीय शाखा आहे. युनो म्हणजे संयुक्त राष्ट्रे. सचिवालय काय आहे? युनोची प्रशासकीय शाखा आहे. आणि या युनोच्या प्रशासकीय शाखेचा जो प्रमुख असतो त्याला महासचिव असं म्हणतात. मग आता परत प्रश्न येईल, सर मग हा महासचिव कोण निवडतं? तर या महासचिवाची निवड आमसभा आणि सुरक्षा परिषदेचे सभासद करतात. या महासचिवाची निवड कोण करतं? आमसभा आणि सुरक्षा परिषद याची निवड करते. आता ही जी निवड असते ती निवड 5 वर्षासाठी असते. सचिवालयाचा जो प्रमुख असतो महासचिव, त्याची 5 वर्षाची निवड असते आणि तो 5 वर्ष त्या महासचिव पदावर राहू शकतो. आता निवड पण सांगितली मी, कोण करतं? सुरक्षा परिषद आणि आमसभा. सध्या या सचिवालयाचे जे प्रमुख आहेत सध्या म्हणजे 2017 पासून, त्यांचं नाव आहे अँटोनिओ गुटेरेस. हे पोर्तुगाल या देशाचे प्रामुख्याने आहे. तर अँटोनिओ गुटेरेस हे सध्या सचिव म्हणून इथे प्रामुख्याने काम पाहत असतात. मग आता परत प्रश्न येतो, सर सचिवालयाची नेमकी काय कामं असतात? काय कामं केली जातात सचिवालयामध्ये? ही प्रशासकीय शाखा आहे. मग सचिवालयाची जी मुख्य कामं आहेत ना, त्यातलं पहिलं काम काय आहे? मेन म्हणजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की सचिवालय ही युनोची प्रशासकीय शाखा आहे आणि संयुक्त राष्ट्रे ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे. म्हणून जागतिक स्तरावर पहिलं काम काय आहे तर जागतिक स्तरावर जे हवामान बदल होतात, त्याचबरोबर ह्युमन राईट म्हणजे मानवी हक्क, आणि तिसरी गोष्ट म्हणजे निशस्त्रीकरण. या 3 गोष्टी जागतिक शांतता टिकवण्यामध्ये, लोकांची प्रगती करण्यामध्ये फार महत्वपूर्ण आहेत. कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या मी? पहिली गोष्ट म्हणजे हवामान बदल, दुसरी गोष्ट म्हणजे मानवी हक्क आणि तिसरी गोष्ट निशस्त्रीकरण. तर या ज्या 3 महत्वपूर्ण गोष्टी आहेत, तर या 3 महत्वपूर्ण गोष्टींवर जागतिक स्तरावरती या 3 गोष्टींशी संबंधित प्रश्नांवरती आंतरराष्ट्रीय परिषदा भरवण्याचं काम सचिवालय करतं. कोणत्या 3 गोष्टी सांगितल्या मी? पहिली गोष्ट सांगितली हवामान बदल, तो जागतिक स्तराशी संबंधित असतो. दुसरी गोष्ट मानवी हक्क, जगातल्या सर्वच मानवाला त्यांचे हक्क मिळाले पाहिजे.
आणि निशस्त्रीकरण. शस्त्रच नसतील तर युद्ध होणार नाही. तर म्हणून या 3 महत्वपूर्ण जागतिक प्रश्नांवरती आंतरराष्ट्रीय परिषदा भरवणं हे पहिलं काम सचिवालयाला करावं लागतं. त्याच्यानंतर दुसरं काम, ज्या संयुक्त राष्ट्रांचे जे पहिले महत्वाचे 2 अंग आहे, एक आहे आमसभा आणि दुसरं आहे सुरक्षा परिषद. तर या आमसभा आणि सुरक्षा परिषद यांच्या बैठकांचं आयोजन करणं ते पूर्ण काम सचिवालयाचं आहे, आमसभा आणि सुरक्षा परिषदेचं. तिसरी गोष्ट की जी संयुक्त राष्ट्राची जी कामं तिच्या विविध अंगांच्या माध्यमातून चालतात, आमसभा असेल किंवा सुरक्षा परिषद असेल किंवा आर्थिक सामाजिक परिषद असेल किंवा विश्वस्त मंडळ असेल, तर त्या दृष्टिकोनातून किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालय असेल, तर या ठिकाणी जी कामं चालतात ती जी माहिती आहे त्या माहितीचं संकलन करणं, म्हणजे संयुक्त राष्ट्राची जेवढी माहिती आहे तिचं संकलन करणं, एकत्रित करणं. आणि चौथं काम आहे की जी माहिती गोळा केलेली आहे, संयुक्त राष्ट्र ज्या पद्धतीनं काम करतं त्या माहिती प्रसिद्धी माध्यमांना पुरवणं. ही 4 महत्वाची कामं सचिवालय करतं. प्रसिद्धी माध्यम म्हटलं मग त्याच्यात वृत्तपत्र आली, नियतकालिका आली, रेडिओ आलं, टेलिव्हिजन आलं, नेट वगैरे सगळे भाग त्याच्यामध्ये आले. तर अशा पद्धतीनं हे सचिवालयाची 4 महत्वाची कामं आहेत. सचिवालय युनोची प्रशासकीय शाखा आहे. तिचं प्रमुखाला काय म्हणतात? महासचिव. हे सध्याचे महासचिव कोण आहे? अँटोनिओ गुटेरेस. हे पोर्तुगाल देशाचे प्रमुख. पोर्तुगाल हा युरोप खंडामध्ये प्रामुख्याने आहे. 5वी शाखा आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय. आंतरराष्ट्रीय न्यायालय युनोची संयुक्त राष्ट्रांची ही काय न्यायालयीन शाखा प्रामुख्याने आहे. मग प्रश्न येतो, सर मग कुठे आंतरराष्ट्रीय न्यायालय? तर आंतरराष्ट्रीय न्यायालय नेदरलँड या देशामध्ये आहे आणि द हेग या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय. आता मग या न्यायालयामध्ये एकूण किती न्यायाधीश असतात? तर या न्यायालयामध्ये एकूण 15 न्यायाधीश असतात. 15 न्यायाधीश असतात आणि ज्यांची न्यायाधीश म्हणून निवड होते त्यांचा कार्यकाळ एकूण 9 वर्षाचा असतो. एकूण कार्यकाळ 9 वर्षाचा असतो. मग आता परत प्रश्न येतो तुमच्या, सर मग या न्यायाधीशांची निवड कोण करतं? हा पण प्रश्न येतो. तर या न्यायाधीशांची कार्यकाळ 9 वर्षाचा असतो. या न्यायाधीशांची निवड सुद्धा प्रामुख्याने करण्याचं काम जे असतं ते आपल्या आमसभेकडं सुरक्षा परिषदेकडंच असतं. त्यांची निवड करण्याचं काम सुद्धा. आणि सध्या बघा, म्हणजे आमसभा सुरक्षा परिषदच या 15 न्यायाधीशांची निवड करत असते. आणि हे जे न्यायाधीश असतात हे न्यायाधीश प्रामुख्याने दर 3 वर्षांनी 1/3 न्यायाधीश हे प्रामुख्याने निवडले जातात आणि तेवढेच न्यायाधीश प्रामुख्याने निवृत्त होतात. दर 3 वर्षांनी 1/3 म्हणजे सरासरी 5 न्यायाधीश हे निवडले जातात आणि तेवढेच न्यायाधीश निवृत्त होतात. म्हणून ही युनोची महत्वपूर्ण अशी न्यायालयीन शाखा आहे, जिचं या आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर नेदरलँड या देशामध्ये द हेग या ठिकाणी हे न्यायालय आहे. मग आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाची कामं कोणकोणती? आता न्यायालय आलं म्हणजे तिथे संघर्ष सोडवले जातात. तर पहिलं काम काय आहे? संयुक्त राष्ट्र संघाचे जे सभासद देश आहेत, आपण शेवटचा आकडा बघितला, किती आहे तो? 193. तर संयुक्त राष्ट्राचे जे सदस्य असणारे देश आहेत त्या देशांमध्ये जर संघर्ष झाला असेल, 1 किंवा 2 किंवा अधिक देशांमध्ये जर काही संघर्ष झाला असेल, काही तंटे असतील, तर ते तंटे सोडवण्याचं काम आंतरराष्ट्रीय न्यायालय करतं. संयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेल्या देशांमध्ये 1 किंवा 2 किंवा अधिक देशांमध्ये जर काही वाद असतील, तंटे असतील, तर ते सोडवण्याचं काम आंतरराष्ट्रीय न्यायालय करतं. दुसरं काम म्हणजे
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार न्यायदानाचं काम करणं. जसं बघा आपल्या देशामध्ये आपली देशाचं संविधान, आपली राज्यघटना, त्यानुसार आपल्या देशाचा कारभार चालतो. तसं मग आपलं संसद ही कायदे बनवत असते आणि कायद्यानुसार आपल्या देशाचा कारभार चालत असतो. तसंच जागतिक स्तरावरती जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत त्या कायद्यानुसार न्यायदानाचं काम करणं हे दुसरं काम आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं. तिसरी गोष्ट म्हणजे जे आंतरराष्ट्रीय कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावणं. आंतरराष्ट्रीय जे कायदे आहेत त्यांचा योग्य अर्थ लावणं हेही महत्वाचं काम आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं आहे. आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या ज्या संलग्न संस्था आहेत, संलग्न मग उदाहरणार्थ युनिसेफ आहे, युनेस्को आहे, WTO आहे, WHO आहे, म्हणजे वर्ल्ड जागतिक व्यापार संघटना असेल, जागतिक आरोग्य संघटना असेल, संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी असेल, शिक्षण, विज्ञान आणि त्याचबरोबर संस्कृती या क्षेत्रात कार्य करणारी युनेस्को असेल. तर या ज्या संलग्न अशा शाखा आहेत, या संलग्न शाखांच्या संस्थांना कायद्याशी संबंधित जर काही प्रश्न निर्माण होत असतील तर त्यांना सल्ला देण्याचं काम सुद्धा आंतरराष्ट्रीय न्यायालय करतं. म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या ज्या संलग्न संस्था आहेत इतर, त्या संस्थांना सल्ला देण्याचं काम, कायद्याशी संबंधित सल्ला देण्याचं काम कोण करतं? आंतरराष्ट्रीय न्यायालय. मग आता यातली अजून एक उपशाखा आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय. आता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ही आंतरशासकीय संघटना आणि एक आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण आहे. आंतरशासकीय संघटना आहे ही आणि आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण आहे. तिचं पण मुख्यालय याच ठिकाणी आहे. नेदरलँड मधल्या द हेग याच ठिकाणी आहे या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाचं. विशेष म्हणजे प्रामुख्याने आता तुम्ही म्हणाल मग इथं नेमकं काय काम चालतं? तर जागतिक स्तरावरती जे महत्वाचे प्रश्न होते जसं वंशसंहार, म्हणजे जसं बघा की जर्मनीचा जो हुकुमशाह होता ॲडॉल्फ हिटलर, हा स्वतःला नॉर्डिक वंशाचा समजायचा. तो म्हणायचा की जगात फक्त सर्वश्रेष्ठ नॉर्डिक वंशीयच लोक आहेत. तर त्यानं इतर वंशाचा म्हणजे आपण जर बघितलं तर हिटलरनं ज्यू लोकांची प्रचंड कत्तल केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये आपण तो भाग जर अनुभवण्याचा प्रयत्न केला तर जर्मनीमध्ये हिटलरने ज्यू लोकांची सरेआम कत्तल केलेली दिसून येते. म्हणून आता हा तर एक गोष्ट लक्षात घ्या ना, माझाच वंश श्रेष्ठ आणि दुसऱ्याचे वंश श्रेष्ठ नाही, याला काय अर्थ आहे लक्षात घ्या. माणूस म्हणून जागतिक स्तरावर जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, ह्युमन राईट आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात त्याच्या अगोदर सुद्धा हा अनुभव संयुक्त राष्ट्र संघटनेकडे होता की जगातल्या काही देशांनी मोठ्या प्रमाणात वंशसंहार केला, अनेक वंशाचे लोक मारून टाकले, म्हणून वंशसंहार असते. किंवा युद्धाच्या काळात जे काही गुन्हे होतात, युद्ध काळामध्ये जे काही गुन्हे होतात, तर हे युद्ध काळामध्ये होणारे गुन्हे किंवा वंशसंहार या गोष्टी मानवतावादाविरुद्ध आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरती ही खूप मोठी चिंतेची बाब आहे. माझा वंश श्रेष्ठ म्हणून दुसऱ्या वंशाचा संहार करणं ही चिंतेची गोष्ट आहे. आणि मग त्याचबरोबर जेव्हा युद्ध होतात त्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हे केले जातात. त्याच्यामध्ये मग सामान्य लोकांचं जीवन हे प्रामुख्याने उद्ध्वस्त होत असतं. म्हणून ही गोष्ट संयुक्त राष्ट्राच्या लक्षात आली, ही चिंतेची गोष्ट आहे. म्हणून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, वंशसंहार करणारे किंवा युद्ध काळामध्ये गुन्हे करणाऱ्या ज्या व्यक्ती असतील, अशा व्यक्तींवरच्या आरोपाचा तपास करणं, अशा व्यक्तींच्या आरोपाचा तपास करणं आणि त्याचबरोबर त्यांच्यावरती खटला चालवण्याचं काम या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयामध्ये चालतं. ही गोष्ट लक्षात घ्या. तर
ही 5वी शाखा आपण अभ्यासली. त्यानंतर पुढचा घटक आहे 6वा अंग संयुक्त राष्ट्राचं, ते म्हणजे विश्वस्त मंडळ. आता विश्वस्त मंडळाची माहिती पहिल्यांदा सांगतो. दुसऱ्या महायुद्धानंतर, दुसरं महायुद्ध 1945 ला संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळामध्ये जे प्रदेश किंवा वसाहती या अविकसित होत्या, डेव्हलप झालेल्या नव्हत्या, तर त्या अशा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जे प्रदेश असेल किंवा वसाहती असेल ज्या अविकसित आहे, मागासलेला आहे, अशा प्रदेशाची जबाबदारी विकसित राष्ट्रांवरती देण्यात आली. तेच विश्वस्त मंडळ. अविकसित प्रदेशाची जबाबदारी कुणाकडे देण्यात आली? विकसित राष्ट्रांकडे. आणि ते विकसित राष्ट्र या विश्वस्त मंडळात प्रामुख्याने होते. आणि मग विकसित राष्ट्रांनी काय करायचे, तर असे जे अविकसित राष्ट्र असतील त्यांना मदत करायची आहे. त्याचबरोबर अशा अविकसित राष्ट्रांमध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रवृत्त करायचे. कारण दुसऱ्या महायुद्धानंतर सुद्धा जगातले बरेचसे देश अविकसित तर होतेच, पण पारतंत्र्यात पण होते. मग त्या ठिकाणी त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवून देण्यास प्रेरणा देणं, तिथं लोकशाही प्रस्थापित करणं, त्या भागाच्या ज्या विविध समस्या असतील त्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करणं, हे विश्वस्त मंडळाचं काम होतं. मग असं हे जे विश्वस्त मंडळ आहे, या मग ते काम केलं, पण झालं काय की हे विश्वस्त मंडळ जे होतं त्याचं काम या तारखेला संपलं. 1 नोव्हेंबर 1994 ला हे काम संपलं आणि हे मंडळ संपुष्टात आलं. त्याचं कारण का बघा. याचं कारण असं, याच तारखेला म्हणजे 1 नोव्हेंबर 1994 रोजी पलाऊ नावाचा देश जो विश्वस्त मंडळाच्या आधिपत्याखाली होता, तो पलाऊ देश स्वतंत्र झाला. पलाऊ, आता परत प्रश्न येईल, सर हे पलाऊ कुठे आहे? तर पलाऊ हे प्रशांत महासागरामधला बेटवजा देश आहे. फिलिपिन्स पासून 500 मीटर पूर्वेला हा पलाऊ देश आहे. छोटा देश आहे पलाऊ, हा छोटा देश आहे. म्हणजे आता तुम्हाला याची माहिती सांगतो. कुठून मी काय सांगितलंय, प्रशांत महासागरातलं हे एक बेट आहे पलाऊ, आणि छोटा देश आहे. फिलिपिन्स पासून पूर्वेला 500 मीटर अंतरावरती हा देश आहे प्रशांत महासागरामध्ये. आणि या पलाऊची 2018च्या जनगणनेनुसार लोकसंख्या फक्त 20,000 आहे. फक्त 20,000, इतका छोटा देश आहे. आणि त्याचं एकूण जे क्षेत्रफळ आहे ते 459 चौरस किलोमीटर इतकं आहे. म्हणजे अतिशय छोटा देश आहे. तर हा देश 1 नोव्हेंबर 1994 ला स्वतंत्र झाला. आणि मग विश्वस्त मंडळाच्या आधिपत्याखाली एकही देश राहिला नाही. जगातले जवळजवळ सर्वच देश स्वतंत्र झाले. त्यामुळं या तारखेला हे विश्वस्त मंडळ जे होतं, हे विश्वस्त मंडळ बरखास्त झालं, संपुष्टात आलं. म्हणजे आता विश्वस्त मंडळ राहिलेलं नाही. पण 1994 पर्यंत या विश्वस्त मंडळामध्ये कोण होतं? विकसित देशच होते ना. त्यांनी खूप महत्वपूर्ण कामं केली. मग त्याची काय कामं होती? विश्वस्त मंडळाची काय कामं होती? तर विश्वस्त मंडळाच्या ताब्यात असणारा जो प्रदेश आहे, जे अविकसित प्रदेश आहे, त्या प्रदेशाच्या सुधारणेबाबत विचारविनिमय करणं हे त्यांचं पहिलं काम होतं. म्हणजे विश्वस्त 94 पर्यंत जे काही प्रदेश त्यांच्या ताब्यात होते अविकसित, तर त्यांच्या सुधारणेबाबत विचारविनिमय करणं हे त्यांचं पहिलं काम होतं. दुसरी गोष्ट, त्या अविकसित प्रदेशाची देखरेख करणं हे दुसरं काम होतं. तिसरी गोष्ट म्हणजे जो अविकसित भाग आहे त्या भागातल्या लोकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या भागामध्ये राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विकास घडवून आणणं हे तिसरं काम होतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे जो अविकसित भाग आहे त्या भागामध्ये स्वशासन आणि स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं हे विश्वस्त मंडळाचं चौथं काम होतं. तर आता हे विश्वस्त मंडळ 1994 साली पलाऊ देश स्वतंत्र झाल्यानंतर संपुष्टात आलेलं आहे. त्याची कामं पण मी तुम्हाला सांगितली. आता इथपर्यंत म्हणजे आमसभा, सुरक्षा परिषद, आर्थिक व सामाजिक परिषद, सचिवालय, आंतरराष्ट्रीय न्यायालय, विश्वस्त मंडळ ही संयुक्त राष्ट्रांची प्रमुख अंग आहे. मग आता तुमच्या एकूण लक्षात आलं
किंवा जागतिक स्तरावरती ही जी महत्वपूर्ण संस्था आहे, आंतरराष्ट्रीय जगातली सर्वात मोठी संस्था आहे, तिचं काम कसं चालतं ते लक्षात आलं. मग आता इथे पुढचा या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या दृष्टीनं बघायचं आहे नव्या सहस्रकाची उद्दिष्ट. संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट बघितली, पण आता संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली 24 ऑक्टोबर 1945 ला. आज आपण 2020 मध्ये आहोत, म्हणजे आता आपण 21व्या शतकामध्ये आहोत. हे 21वं जे नवसहस्रक आहे त्यातली काय उद्दिष्ट ठेवलेली आहे संयुक्त राष्ट्र संघटनेनं ती बघणं महत्वाची आहे. 2000 सालीच, इसवी सन 2000 साली संयुक्त राष्ट्र संघटनेचे सर्व सभासद राष्ट्र एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी या नव्या सहस्रकांची जी उद्दिष्ट आहेत ती निश्चित केलेली आहे. आणि मग ती उद्दिष्ट कोणती कोणती आहे? आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता प्रस्थापित करणं हे तर तिचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावरती शांतता सुरक्षितता राखणं, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणं, कुठेही संघर्ष होऊ न देणं ही जरी मुख्य उद्दिष्ट आहे, पण नव्या सहस्रकामध्ये 21व्या शतकात जी उद्दिष्ट त्यांनी निश्चित केलेली आहे ती उद्दिष्ट कोणती? पहिलं उद्दिष्ट म्हणजे गरिबी. जागतिक स्तरावर गरिबी आणि भूक यांचं जगातून निर्मूलन करणं पहिलं उद्दिष्ट. गरिबी आणि भूक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जगात अजून काही देश इतके गरीब आहे की त्या देशांमध्ये तिथल्या लोकांना पुरेसं अन्न वस्त्र निवारा सुद्धा मिळत नाही. आणि एक बाजूला आपण बघतो की जगामध्ये प्रचंड विकसित डेव्हलप कंट्री आहे की ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे, प्रचंड साधन संपत्ती आहे. मग ही जी विषमता आहे, एक लक्षात घ्या, विषमतेमुळे संघर्ष निर्माण होत असतो. म्हणून संयुक्त राष्ट्राला माहिती आहे की आपल्याला जर जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करायची तर प्रत्येक मनुष्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून त्यांनी पहिलं उद्दिष्ट ठेवलंय गरिबी आणि भूक याचं जगामधून निर्मूलन करणं. दुसरी गोष्ट की जगातल्या सर्वच देशांमध्ये प्राथमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणं. उन्नतीचा मूळ मंत्र आहे शिक्षण, तर किमान प्राथमिक शिक्षण तरी, प्राथमिक शिक्षणाची सुविधा निर्माण करणं. म्हणून तर बघा आपल्या भारत देशामध्ये RTI कायद्यानुसार 8वी पर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं. तर जागतिक स्तरावरती प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं. तिसरी गोष्ट स्त्री सक्षमीकरण करणं, महिलांना सक्षम केलं पाहिजे. कारण संसाराच्या रथाची ही दोन्ही चाकं महत्वपूर्ण आहे, पुरुष आणि स्त्री. म्हणून स्त्रियांचं सक्षमीकरण करणं, बाल मृत्यूचं प्रमाण कमी करणं. अहो हे ही जी बालकं असतात तीच त्या प्रत्येक राष्ट्राची संपत्ती असतात, त्या राष्ट्राला पुढे घेऊन जातात. म्हणून बाल मृत्यूचं प्रमाण कमी करणं. तिसरी गोष्ट चौथी गोष्ट ज्या गरोदर स्त्रिया आहेत त्या गरोदर स्त्रियांची व्यवस्थित काळजी घेणं. कारण त्या स्त्रीच्या पोटी जर निरोगी बालक जन्माला आलं तर त्यामुळे त्या राष्ट्राचा फायदा होतो. जर बालकच जर कुपोषित जन्माला आली, त्यांचंच आरोग्य व्यवस्थित नसेल तर ते मुलगा त्या कुटुंबाला भार बनतं, ते देशालाही कामी पडत नाही. म्हणून जन्माला येणारं बालक कसं असावं? सुदृढ असावं. म्हणून गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं. आणि त्याचबरोबर आता अलीकडे आपण बघतोय जागतिक स्तरावरती जसजशी आपली प्रगती होत चालली तसतसे काही भयानक रोग पण आहे, जसं एड्स, मलेरिया आणि अलीकडच्या कालखंडामध्ये बघा स्वाईन फ्लू. आता तर एक नवीन बातमी जस्ट आता आपल्याला अनुभवायला मिळते ती बर्ड फ्लू आणि ही कोरोना महामारी. हे बघा किती भयानक असे आजार आहेत. म्हणून हे जे आजार आहे, एड्स सारखे, मलेरिया सारखे जे आजार आहे, या आजारांशी, या रोगांशी लढा देणं हे सुद्धा नव्या सहस्रकाच्या उद्दिष्टामध्ये संयुक्त राष्ट्रांना उद्दिष्ट ठेवलेले. पुढची गोष्ट पर्यावरणाचं रक्षण करणं. एक लक्षात घ्या, पर्यावरणाची हानी कुठल्याही देशात झाली तर जागतिक स्तरावर हवामान बदल होतात. म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं हे पण उद्दिष्ट आहे. आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावर जे विकसित देश आहे आणि विकसनशील देश आहे यांच्यामध्ये सहकार्य प्रस्थापित करणं ही नव्या सहस्रकांची उद्दिष्ट प्रामुख्याने या ठिकाणी दिसलेली दिसून येतात. आता ही जी 6-7 उद्दिष्ट तुम्हाला सांगितलेली, या उद्दिष्टांचं जर आपल्या
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या बाबतीत जर आपण विचार केला भारताच्या दृष्टिकोनातून, तर प्रामुख्याने आपण भारताने युनिसेफ आणि युनेस्कोच्या माध्यमातून ज्या संलग्न संस्था आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या, त्या माध्यमातून भारतानं ही संयुक्त राष्ट्र संघटनेची जी उद्दिष्ट निश्चित केलेली आहे ती साध्य करण्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. मग आता या ज्या संयुक्त राष्ट्र संघटनेची जी संलग्न संस्था आहे त्यातली ही आहे युनिसेफ. युनिसेफ युनिसेफ म्हणजे काय? संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी. युनिसेफ म्हणजे काय? संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी. तर ही संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी म्हणजेच युनिसेफ ही संयुक्त राष्ट्र संघटनेची काय आहे? एक संलग्न अशी संस्था आहे. बालक निधी म्हटलेलं आहे ते शब्द प्रयोग. मग आता प्रामुख्याने जे लहान मुलं असतात त्या लहान मुलांना, जागतिक स्तरावरची लहान मुलांना सकस आहार आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी युनिसेफ कार्य करते. युनिसेफ ही संयुक्त राष्ट्र संघाची संलग्न स्वतंत्र संस्था आहे. तिला काय म्हटलेलं आहे? युनिसेफला काय म्हटलेलं आहे? संयुक्त राष्ट्रांचा बालक निधी. तर जागतिक स्तरावरती जी बालकं आहेत त्यांना सकस आहार पुरवण्याचं काम आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा पुरवण्याचं काम युनिसेफ करते. म्हणजे युनिसेफ शब्द प्रयोगावरूनच तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल. आणि त्याचबरोबर ज्या देशांमध्ये, अविकसित देशांमध्ये कुपोषण, बालकुपोषण समस्या जी आहे, म्हणजे जगातल्या अनेक अविकसित देशांमध्ये विशेष करून बालकुपोषणाची समस्या आहे. त्या मुलांना पुरेसं खायला न मिळाल्यामुळं अशी मुलं, बालकं जी असतात ती कुपोषित असतात. मग या मुलांना या बालकुपोषणावरती मात करण्याकरता जागतिक स्तरांवरती राष्ट्रांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्याचं काम, वर्कशॉप आयोजित करण्याचं काम युनिसेफ करते. आपल्या भारत देशामध्ये सुद्धा युनिसेफच्या माध्यमातून, या संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यशाळा होतात आणि बालकुपोषण रोखण्याकरता भारत सुद्धा युनिसेफ या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या संलग्न संस्थेची नेहमी मदत घेत आलेला आहे. आपल्या देशात या कार्यशाळा सुद्धा होताना दिसून येतात. दुसरी संलग्न संस्था आहे, तिचं नाव आहे संयुक्त राष्ट्रांची, ती म्हणजे युनेस्को. युनेस्को युनायटेड नेशन एज्युकेशन म्हणजे शिक्षण, एस म्हणजे सायन्स विज्ञान आणि सी म्हणजे कल्चर ज्याला संस्कृती म्हणतो. म्हणजे शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती या बाबतीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी ही संस्था स्थापन झालेली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेचे जेवढे सभासद देश आहेत 193, त्या देशांमध्ये शिक्षण, विज्ञान आणि संस्कृती या बाबतीमध्ये आदान प्रदान करणं, शिक्षणाच्या बाबतीत, विज्ञानाच्या बाबतीत, संस्कृतीच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये आदान प्रदान करणं आणि राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवणं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. जितकं सहकार्य वाढतं तितकं प्रेम वाढतं, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता नांदते. म्हणून युनेस्को ही एक महत्वपूर्ण संस्था आहे. आणि या म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असेल, विज्ञानाच्या बाबतीत असेल, संस्कृतीच्या बाबतीमध्ये जेव्हा देशांमध्ये देवघेव होते, आदान प्रदान होतं, त्याच्यामुळे मग सहकार्य वाढीला लागतं. त्याच्यातून मग जागतिक शांतता टिकवण्यामध्ये प्रामुख्याने आणि सुरक्षा कायम टिकवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न आपोआप होतात. म्हणून युनेस्को ही एक महत्वपूर्ण असणारी संस्था आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे शांतता टिकवण्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सनदेतील मार्ग. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला की जागतिक स्तरावर आपण म्हणतो की जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरता ही संघटना काम करते, तरी पण आपण बघतो की आज भी की आंतरराष्ट्रीय स्तरावरती
एक दोन एका देशाचे 2 किंवा अधिक देशांबरोबर संघर्ष चालू असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे अगदी आपण विचार करायचा झाला तर आपण किती शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, पण काही देश विस्तारवादी असतात ना. जसं बघा, चीन नेहमी कुरघोडी करताना आपल्या बरोबर दिसून येतो भारताबरोबर, किंवा पाकिस्तान सुद्धा काश्मीर प्रश्नावरून नेहमी भारतामध्ये आतंकवाद्यांना दहशतवाद्यांना पाठवण्याचं काम वगैरे करतं. त्यामुळं हा काही प्रश्न आपल्याच ठिकाणी नाही, जागतिक स्तरावर कुठे ना कुठे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे संघर्ष चालू असतात. आणि पण महत्वाचं उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरती शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करणं हेच तर संयुक्त राष्ट्र संघटनेचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. आणि हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी संयुक्त राष्ट्रांची जी सनद आहे त्या सनदेमध्ये काही मार्ग सांगितलेले आहे, किंवा आंतरराष्ट्रीय जो संघर्ष होतो ते सोडवण्यासाठी त्या सनदेत काही मार्ग सांगितलेले आहे. मग त्यातला पहिला मार्ग कोणता? तर पहिली गोष्ट, ज्या भागामध्ये संघर्ष होतो तर संघर्ष असलेल्या राष्ट्रांना मान्य होईल असा मध्यस्थ नेमणं. दुसरी गोष्ट की संघर्ष टाळण्याकरता न्यायिक प्रक्रियेचा अवलंब करणं, सनदेमध्ये तरतूद येते. तिसरी गोष्ट, संघर्ष सोडवण्यासाठी लवाद नेमणं. आणि चौथी गोष्ट, जर संघर्षग्रस्त भागामध्ये ते लोक ऐकतच नसेल तर आवश्यकता पडल्यास सैन्य बळाचा वापर करून संघर्ष होणार नाही याची काळजी घेणं. असे 4 मार्ग या सनदेमध्ये दिलेले आहे. जागतिक स्तरावरती शांतता प्रस्थापित करणं हे संयुक्त राष्ट्र संघटनेचं महत्वाचं काम आहे, म्हणून ते सनदेमध्ये मार्ग पण प्रामुख्याने दिलेले आहे. मग आता मुद्दा असा येतो की शांतता रक्षणाच्या कार्याचं काय महत्व आहे. एक लक्षात घ्या, जरी आपण 21व्या शतकात आलो, विज्ञान तंत्रज्ञानामुळे जरी आपण भौतिक प्रगती केलेली आहे, तरी पण आज आपल्याला बघतं की आजच्या काळात सुद्धा जागतिक स्तरावरती अनेक देशांचे एकमेकांबरोबर संघर्ष होताना दिसून येतात. मग महत्वाची गोष्ट काय आहे, आजच्या आधुनिक काळात विचार करा. आजच्या आधुनिक काळामध्ये प्रामुख्याने मानवी सुरक्षेला धोका कशामुळे निर्माण होतो? मानवी सुरक्षेला धोका कशा? मग ते बघा, साधी दहशतवादामुळे मानवी सुरक्षेला धोका निर्माण होतो. दुसरं, वांशिक आणि धार्मिक संघर्ष. वांशिक आणि धार्मिक संघर्षामुळे सुद्धा काय होतं, मानवी सुरक्षेला धोका निर्माण होतो. म्हणजे आजच्या काळात सुद्धा धर्म ही गोष्ट महत्वाचीच. बरेचसे देश आहेत, मग आपल्या देश जागतिक स्तरावर बघा ना, जसं इस्लामिक देश आहे, त्याचबरोबर ईसाई म्हणजे ख्रिश्चन देश आहे, भारतासारखा बहुविध धर्म असणारा देश आहे. मग इथं आपल्याला धार्मिक संघर्ष दिसून येतात बऱ्याच ठिकाणी. म्हणून हे जे महत्वपूर्ण सुरक्षेला असणारे जे धोके आहे, कोणते धोके सांगितले मी? दहशतवाद झालं, वांशिक धार्मिक संघर्ष झालं, हे धोके आहे. त्यामुळं या धोक्यांमुळं प्रामुख्याने जागतिक शांततेला तडा जातो. म्हणून जागतिक शांततेला तडा जाऊ नये म्हणून शांतता रक्षणाच्या कार्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचं खूप महत्वपूर्ण योगदान प्रामुख्याने आहे. मग शांतता निर्मितीत पोषक असं कार्य संयुक्त राष्ट्र संघटना प्रामुख्याने कशी करते? तर ज्या ज्या भागामध्ये संघर्ष होतात, मग ते धार्मिक असतील, वांशिक असतील, किंवा जिथे दहशतवादी कृत्य वगैरे होतात, तर जिथं जिथं असे संघर्ष होतात तिथे हिंसेचा उद्रेक होऊ नये, लवकरात लवकर त्या भागामध्ये सामान्य स्थिती निर्माण व्हावी याकरता संयुक्त राष्ट्र संघटना ही महत्वपूर्ण काम करते. मग ती काय कामं करते? जसं संघर्षग्रस्त भागामध्ये शाळा सुरू करणं. दुसरी गोष्ट, जनतेमध्ये मानवी हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणं. तिसरी गोष्ट, सामाजिक, आर्थिक, राजकीय सुविधा निर्माण करणं. कुठे? संघर्षग्रस्त भागामध्ये आणि संघर्षग्रस्त क्षेत्रामध्ये निवडणुका घेणं. तर अशी ही महत्वाची कामं संयुक्त राष्ट्र संघटना प्रामुख्याने शांतता निर्मितीसाठी करत असते. आणि मग ही कामं परत तुम्ही म्हणाल सर ही कामं कोण करतं? तर ही कामं करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेची शांती सेना काम करत असते, ज्याला आपण शांतता रक्षक असंही म्हणतो. ती कामं प्रामुख्याने करण्याचं
काम ती करत असते. मग शांतता रक्षणाचं कार्य कसं प्रामुख्याने होतं, तर शांतता रक्षणाचं कार्य कोण करतं? शांतता रक्षक, ज्याला आपण काय म्हणतो, शांती सेना. संयुक्त राष्ट्राची ही शांती सेना प्रामुख्याने असते. तर हे शांतता रक्षणाचं पहिलं काम करण्याचं काम शांती सेना करत असते. दुसरी गोष्ट, राजकीय आणि म्हणजे सुरक्षेबरोबर राजकीय आणि शांतता बांधणीसाठी सहाय्य करण्याचं काम सुद्धा शांतता रक्षक करतात. आणि तिसरी गोष्ट, प्रामुख्याने संघर्षग्रस्त भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थी करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? शांतता रक्षक करत असतं. मग आता प्रश्न असा येतो तुमच्या समोर की संयुक्त राष्ट्राचं कार्य जागतिक स्तरावर चालतं, ते काही एका देशापुरतं मर्यादित नाहीये. मग या संयुक्त राष्ट्राच्या कार्यामध्ये भारतानं काय योगदान दिलेलं आहे, भारताचा इथे कसा इतिहास आहे, तो अल्पसा इतिहास पण बघणं या ठिकाणी कुतूहलाचा विषय आहे. एक लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली? 24 ऑक्टोबर 1945. तेव्हा आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य पण मिळालेलं नव्हतं. परंतु भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच 1945 पूर्वीच भारताने संयुक्त राष्ट्र संघटनेच्या ज्या परिषदा झाल्या, 44 बघा संयुक्त राष्ट्र संघटनेचा जो घटनाक्रम बघितला, त्याच्या ज्या परिषदा झाल्या, दोस्त राष्ट्रांच्या ज्या परिषदा झाल्या, त्या परिषदांमध्ये भारताने सहभाग घेतला होता. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, प्रामुख्याने संयुक्त राष्ट्रांमध्ये काही महत्वाचे प्रश्न मांडण्यात भारताने अजिबात न घाबरता ते प्रश्न बिनधास्तपणे मांडलेले आहे. म्हणजे कोणता प्रश्न? जसं बघा, निर्वसाहतीकरण. आता इंग्रजांची भारत एक वसाहत होती, भारतानं मूळ मुद्दा मांडला किंवा जगात जेवढे जेवढे देशांवरती ज्या देशांनी राज्य केलं त्यांनी तिथून निघून जावं. म्हणजे थोडक्यात निर्वसाहतीकरण म्हणजे इंग्रजांनी या देशातून निघून जावं. मुळात मांडला मुद्दा काय की ज्या युरोपीय राष्ट्रांनी जागतिक स्तरावर आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या तर तिथून त्यांनी निघून जावं, म्हणून निर्वसाहतीकरण. दुसरा मुद्दा निशस्त्रीकरण. कारण दुसऱ्या महायुद्धाचे कारण काय? शस्त्रास्त्र स्पर्धा होतं. या शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जगातले हे दोन जीव घेणे युद्ध झाले, म्हणून निशस्त्रीकरण. आज आपण बघतोय की संयुक्त राष्ट्र संघटना निशस्त्रीकरणाचा प्रयत्न करते, पण तुम्ही टेलिव्हिजनवर जर बातम्या बघितल्या तर जगामध्ये किती सहारक अशी शस्त्र अलीकडे निर्माण झालेली दिसून येतात. त्यातल्या टेक्नॉलॉजी पाहिलं तर मनुष्यच मनुष्याचा या ठिकाणी घात करतोय असं आपल्याला दिसून येतं. म्हणून निशस्त्रीकरण आणि वंशभेद असे प्रश्न जागतिक स्तरावरती मांडण्याचा प्रयत्न भारताने केला. आता वंशभेद म्हणजे नेमकं काय? तर बघा, इंग्रज लोक काळे गोरा असा भेदभाव करायचे आणि जगामध्ये सुद्धा, अमेरिकेमध्ये सुद्धा श्वेतवर्णीय, निग्रोवर्णीय, काळे गोरे असा भेदभाव होता. म्हणून या तीन गोष्टींबाबत म्हणजे निर्वसाहतीकरण, निशस्त्रीकरण, वंशभेद असे जे प्रश्न होते हे संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडण्यात भारत आघाडीवर होता. भारताचा सहभाग पहा. तिसरी गोष्ट, भारताने 1946 साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच भारतानं पहिल्यांदा वर्णद्वेषाचा प्रश्न उपस्थित केला. वर्णद्वेष, काळा गोरा असा जो भेदभाव केला जातो, हा वर्णद्वेषाचा प्रश्न 1946 साली युनोमध्ये उपस्थित केला. आणि त्याचबरोबर या संयुक्त राष्ट्र संघाचे जे सभासद देश आहे, मग त्यातले काही अविकसित आहे, विकसनशील राष्ट्र आहे, या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न, त्यांच्याबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये सुद्धा भारत सहभागी होता. आणि त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राला जी शांती सेना लागते संघर्षग्रस्त भागासाठी, तर त्या शांती सेना पण भारताने वेळोवेळी पाठवत आहे. विशेष म्हणजे स्पेशल स्त्रियांची तुकडी शांती सेनेची, ती सुद्धा भारतानं पाठवलेली आहे. आणि भारताचं सुद्धा संयुक्त राष्ट्र संघटनेचं जे मुख्य उद्दिष्ट आहे की आंतरराष्ट्रीय संघर्ष शांततेच्या मार्गाने सोडवावे, या उद्दिष्टाशी
भारताची सुद्धा समान भूमिका आहे. म्हणजे थोडक्यात काय, भारत हा एक जबाबदार असा देश आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यामध्ये त्यानं आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आतापर्यंत पार पाडलेली आहे. कुठेही संकोच केला नाही. भारताने आपली भूमिका ही नेहमी प्रामुख्याने सबळपणे मांडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज बघतोय आपण की 21व्या शतकामध्ये जगातल्या प्रत्येक देशाला भारताचं महत्त्व दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, भारत ही खूप मोठी ताकद आहे. याचं कारण असं, आपल्या देशाची लोकसंख्या 1.25 कोटीपेक्षा अधिक झालेली आहे आणि भारत देश आज प्रत्येक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती करतोय, आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या देशात जेवढेही पंतप्रधान आतापर्यंत होऊन गेले, प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या देशाच्या या सबळतेसाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. सध्याचेही पंतप्रधान आपल्या देशाला, नरेंद्र मोदीजी आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रवृत्त करतायत. याचं कारण आहे म्हणजे आपापल्या परीनं त्यावेळेस म्हणजे 1947 साली भारत स्वतंत्र झाला, त्या काळातले जे पंतप्रधान पहिले होते पंडित जवाहरलाल नेहरू, तिथून जी परंपरा सुरू झाली आतापर्यंत नरेंद्र मोदीजींपर्यंत प्रत्येक पंतप्रधानानं आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्याकरता, जागतिक पातळीवर त्याला मान सन्मान मिळवून देण्याकरता, आपल्या लोकांच्या समस्या सोडवण्याकरता खूप प्रयत्न केलेले आणि त्यामुळे आपण हळूहळू आता विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहोत. आणि आपण जेव्हा सबळ बनू तेव्हा आपण विश्वगुरू बनण्याच्या स्पर्धेमध्ये यशस्वी होऊ. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, देश पुढे कसा जातो, देश माणसांनी पुढे जातो. ज्या देशातले लोक हे कार्यक्षम असतात, कष्टाळू असतात, तेच लोक त्या कार्यक्षमतेच्या बळावरती, त्यांच्या कष्टाच्या बळावरती, त्यांच्या प्रामाणिकपणाच्या बळावरती ते आपल्या देशाला पुढे घेऊन जातात. बघा, ज्याचं कर्तृत्व दांडगं असतं ना, म्हणजे ज्या कुटुंबामध्ये जो कमावता व्यक्ती असतो तो जर खूप कष्ट करतो म्हणूनच त्याला पैसे मिळत असतात. म्हणून आपली पण जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे की आपण असं नुसतं म्हणण्यात काय अर्थ नाही आम्ही फार गरीब आहोत असं तसं. आता बघा, कुणाला असा कोणताही विद्यार्थी नाही की ज्याला आता पुस्तक नाहीये व ज्याच्याजवळ वह्या नाहीये, त्याला मदत करणारे आता खूप हात आहे. मग आता कष्ट शिकायचं म्हटलं तर मग त्याच्याकरता फक्त डोकं पाहिजे ना आपलं. म्हणून आपण प्रामाणिकपणे कष्ट केले पाहिजे. आपण जेव्हा सबळ होतो तेव्हा आपला देश सबळ होत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आज भारत देश म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताकडे हे जे युरोपीय देश आहे हे अतिशय खालच्या नजरेनं बघायचे. काय हा भारत देश म्हणजे आळशी लोकांचा देश आहे, हे कधी सुधरू शकत नाही, हे असेच आहे. पण त्यांना काय माहिती भारतीय लोक कसे आहेत. मुळात त्यांना आपली संस्कृतीच माहित नाही ना. जगातली सर्वात प्राचीन संस्कृती भारतीय देशाची संस्कृती आणि आपल्या भारतीय लोकांनी काळाच्या ओघात स्वतःला बदललं. आज बघा, प्रत्येक क्षेत्रात आपण स्वतःची टेक्नॉलॉजी निर्माण करतोय. ही आपल्या भारतीयांची ताकद आपल्याला असलेली दिसून येते. असो, थोडं विषयांतर झालं. आता महत्वाचा शेवटचा भाग या प्रकरणामध्ये काय आहे तर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कामामध्ये जिथं संघर्ष होतात तिथं ही शांती सेना फार महत्वपूर्ण काम करत असते. शांती सेना एक लक्षात घ्या, पहिल्या महायुद्धानंतर जो राष्ट्रसंघ स्थापन झाला होता त्यांच्याजवळ स्वतःचं सैन्य नव्हतं. पण आता मात्र संयुक्त राष्ट्र संघटना कुठल्याही आक्रमण करणाऱ्या राष्ट्राविरुद्ध ऍक्शन घेऊ शकते कारण त्यांच्याजवळ शांती सेना आहे. मग महत्वाचा भाग काय आहे, ज्या भागामध्ये संघर्ष होतो त्या भागामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना काय करते, शांती सेना पाठवते. आता सर्वात महत्वाची गोष्ट, संयुक्त राष्ट्र संघाकडे स्वतःचं सैन्य नाही. मग ती कुठून सैन्य पाठवते तर ती जे सभासद राष्ट्र आहे, 193 सभासद राष्ट्र आहे, त्यांच्याकडून ते शांती सैन्य मागवते. आणि मग समजा एखाद्या संघर्षग्रस्त भागामध्ये शांती सेना पाठवायची तर संयुक्त राष्ट्र संघटनेने जर भारताला सांगितलं की बा आम्हाला 10,000 शांती सैनिक पाठवा तर आपल्याला पाठवावे लागतात. तर अशी शांती सेना ही संयुक्त राष्ट्र संघाजवळ प्रामुख्याने आहे. आणि शांती सेना मग महत्वाचं काय काम करते, ती काय लढायचं काम नाही करत. ती महत्वाचं काय काम करते तर जो संघर्षग्रस्त प्रदेश असतो त्या प्रदेशामध्ये असणारी जी जनता असते त्या जनतेला
पाणी पुरवण्याचं काम, औषधं पुरवण्याचं काम, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम ही शांती सेना करते आणि त्या दृष्टिकोनातून तिचं काम महत्वपूर्ण आहे. मग आता जसं बघा की हे जगातले काही महत्वपूर्ण देश आहेत. युगोस्लाविया, नामिबिया, कंबोडिया, सोमालिया, हैती आणि थायलंड हे जे देश आहे, या देशांमध्ये जेव्हा संघर्ष झाला तेव्हा शांती सेनेनं या भागामध्ये शांतता रक्षणाचं काम प्रभावीरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे शांती सेना ही अजून पण कार्यरत असलेली आपल्याला दिसून येते. तर या दृष्टिकोनातून राज्यशास्त्राचं आपलं हे 4थं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. 2 भागांमध्ये मी तुम्हाला संयुक्त राष्ट्रे यांची सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि पुढचं जे प्रकरण आहे 5वं प्रकरण ते म्हणजे भारत आणि अन्य देश. तर भारताच्या शेजारी असणारे जे देश आहेत त्यांच्याबरोबर भारताचे संबंध कसे आहेत त्याचा चिकित्सक अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर भारतापासून दूर असणारे जे देश आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा भारताचे संबंध कसे आहेत त्याचा अभ्यास आपल्याला 5व्या प्रकरणात करायचा आहे, भारत आणि अन्य देश यामध्ये. तर इथे हा जो संयुक्त राष्ट्र संघटनेचा दुसरा भाग आहे त्याचे हे मुद्दे व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि नंतर पाठाखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो व्यवस्थितरित्या सोडवा आणि आपल्या गुरुजनांकडून व्यवस्थितरित्या तपासून घ्या. भेटूया. धन्यवाद.